घेतलेला आहे. काय हा कोकण नाही आहे. मी कोकणची चिडवा नाचवा गोवा काय ठेवले वरती दोघांनी. कोकण नाही आहे. आपण सध्या आलो आहे मदनच्या गावी थेनीला. तर आपण गावाचं नाव आहे थेनी. आपण सध्या इथे त्याच्या शेतामध्ये आलो आहे. आपल्यासोबत आहे अमृता. हॅलो गाईज, आता आपण मदनच्या गावी आलो आहोत. हे त्याच्या शेतातलं घर बघू शकतात. बॅक साईडला जे आहे ते त्याचं शेतातलं घर आहे आणि जी आजूबाजूला शेती दिसते ते त्यांची शेती आहे. ते बरेच दिसत आहे. तुम्ही बघू शकता. आणि इथे त्याची फॅमिली पण आहे आमच्यासोबत. मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो त्याच्या घरातले जे कोणी मेंबर्स आहेत तिथे. ही मदनची मम्मी आहे. हाय आंटी. हाय हाय. वेट हाय हाय बोलो. हाय नहीं हाय हाय सोना अंकल. और बाकी के मेंबर बाहर गए हैं. सो त्यांच्याशी आपण नंतर भेटूया. पण घर बघूया त्यांचं मधून कसं आहे. मदनने आता कोंबडा पकडला वाटतंय. आता तर तो हलाल होणार. हा फायटर कोंबडा आहे आणि तो खूप एक्सपर्ट आहे ते पकड़ने. मुर्गा मैन जो कि वो मुर्गा पकड़ने में एक्सपर्ट है. आप देख सकते हो कैसे पकड़ा है उसने. वो जोर से चोंच मारता है. आता मी थकलेलो आहोत. खूप नारळ पाणी आणि इथे असलेले नारळ पाणी कोण थकतं. मी बी थकते. ऊन आणि हे सगळंच. आपण 3-4 दिवस झाले मदनचं लग्न आहे त्यामुळे आपण फिरतो आहोत. आपण व्हिडिओ करतो आहोत. बऱ्याच ठिकाणी फिरलो आपण. 4-5 दिवस मधुरेमध्ये घालवले आणि आता आपण त्याच्या गावी आलो. तर हा मदन आहे. आपण याच्या लग्नालाच आलो होतो. मी इथे व्हिडिओ शूट केलेला आहे. अमृताने केलेला आहे. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने स्पेंड केलेला आहे. इकडे व्हिडिओ चालणार आहे. आपण ओळख करून दिली की हाच मदन आहे ज्याच्या लग्नाला आम्ही आलो आणि व्हिडिओमध्ये 10 वेळा आम्ही नाव घेतलेलं आहे. आहेत त्यासोबत प्रथमेश आहे. आज पण सोबतच असणार आहे. हॅलो. काय प्लॅन आपला पुढचा शेतामध्ये काय करणार आहे? घरापासून शेत जवळजवळ 1-1.5 किलोमीटर दूर आहे. ॲक्च्युली आपला प्लॅन असा आहे की आता आपण साऊथमध्ये आहोत. इथे तुम्हाला तर माहिती आहे केळ्याची पानं आणि नारळ कोकोनट वॉटर
तर आपण रिक्वेस्ट केली त्यामुळे मदन बोला की आम्ही सगळ्यांना मक्याचा कणीस आहे जरा ओपन करून बोल. ॲक्च्युली मक्याचं कणीसच आहे, एकदम फ्रेश फार्ममधून काढलं होतं यांच्यामध्ये की आपण असंच कच्चंच खाऊ शकतो आपण याला. आणि आम्ही खाल्लंय तर खूप चांगलं पण लागतं. आणि इथे बघाल ना तुम्ही की प्राणी इतके आहेत. हो आणि ही खूप लहान किटी लहान आहे. आहे, इकडे अजून एक डॉगी आहे. एक प्राणी उचलून आणतात. मी डायरेक्ट कान पकडतो. मागे उभी राहणे हे घेऊन मका घेतो मी. तुम्ही आता भेटत आहात या बकरीला, बकरी जी की बकरीच आहे ना, क्यूट आहे. हा? ती खायला चांगली आहे. आता सृष्टी आहे जी नारळ पाण्याचा स्वाद घेते. आपण पुढे बघूया. हा मदनचा भाऊ आहे, लहान भाऊ आहे सुमन. आपल्यासाठी नारळ पाण्याची अरेंजमेंट करतोय आणि एक प्राण्यांना घेऊन येतो जो आम्हाला बघण्यासाठी. पकडो बरोबर ना. आपल्यासाठी नारळ काढतो. मी तुम्हाला दाखवतो.